हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। चला तर मग हे रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर कसे बनवायचे याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। हे बघा, इथे मी पनीर घेतले आहे आणि त्याचे तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही इथे पीसेस कट करून घेऊ शकता। इथे मी स्क्वेअर साईजचे पनीर कट केलेले आहे। आता हे कट केलेले पनीर आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तेलामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। आता यामध्ये आपण हे पनीर फ्राय करून घेऊया। यामुळे पनीरला छान असा कलर येतो। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पद्धतीने फ्राय न करताही हे पनीर या भाजीमध्ये वापरू शकता। हे बघा, इथे मी हे पनीर थोडेसे हलकेसे या तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे। आता आपण ते काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आता आपण थोडीशी हिरव्या मिरच्या ज्या मी उभ्या चिरून घेतल्या आहे, यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतले आहे, तेही आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा थोडासा ब्राउन कलरचा होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकून घेऊया। इथे मी अद्रक हे किसणीवर किसून घेतले आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये टाकून घेतल्या आहे। आता हेही आपण या कांद्यासोबत फ्राय करून घेऊया। आता यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी टाकून घेणार आहे। हे मी थोडेसे बारीक असे चिरून घेतले आहे आणि त्याच्या बिया मी काढून घेतल्या आहे। तुम्ही जर टोमॅटो हे बियांसह चिरून घेतले तर भाजी ही थोडीशी आंबटसर लागते, त्यामुळे इथे आपल्याला टोमॅटोच्या बिया अजिबात वापरायच्या नाहीये। आता इथे मी भाजीच्या अंदाजानुसार मीठ टाकून घेतले आहे, जेणेकरून कांदा आणि हे टोमॅटोचे मिश्रण भाजीला कढईला खाली लागणार नाही आणि हे छान असे शिजेलही, त्यामुळे आपण यामध्ये अगोदरच मीठ टाकून घेतले आहे। आता आपल्याला हे सर्व छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आता यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। यामुळे भाजीच्या मसाल्याला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता आपण झाकण ठेवून हे 5 मिनिट शिजवून घेऊया। हे बघा, इथे मी काही काजू घेतले आहे, जे मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते। आता हेही आपण या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये फ्राय करून घेऊया। या पद्धतीने काजू भिजवल्यामुळे ते सहज असे मिक्सरमध्ये वाटले जाते आणि त्याची छान फाईन अशी पेस्ट तयार होते। आता हे सर्व मिश्रण आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया। हे बघा, 10 मिनिट आपण हे थंड करून घेतले आहे। आता आपण ते मिक्सर ग्राइंडरला वाटून घेऊया। हे बघा, इथे आपले हे मिश्रण छान असे वाटून तयार झाले आहे। आता कढईमध्ये मी काही खडे मसाले टाकले आहे। लवंग, हिरवी विलायची, तमालपत्र या पद्धतीचे खडे मसाले मी यामध्ये टाकून घेतले आहे। आता यामध्येच आपण हा सर्व मसाला ओतून घेतला आहे। आता आपण हा तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊया। थोडासा हा फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर, यानंतर थोडीशी हळद, यानंतर धने पावडर आणि या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी रेडीमेड पनीर मसाला वापरला आहे। इथे तुम्ही याऐवजी कुठलाही गरम मसाला वापरू शकता, पण या पद्धतीचा पनीर मसाला जर तुम्ही वापरला तर रेस्टॉरंट स्टाईल तुमच्या या ग्रेव्हीला छान असा स्वाद येईल। त्यामुळे रेडीमेड पनीर मसालाच तुम्ही इथे वापरा।
आता यामध्ये मी थोडेसे बटर टाकून घेतले आहे, यामुळे या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येईल। आता आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता या मसाल्याला साईडनी तेल सुटायला लागले आहे। इथे आपला हा मसाला छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊया। ज्या पद्धतीची तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे। इथे मी थोडीशी दाटसरच अशी ही ग्रेव्ही तयार करून घेणार आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडेसेच पाणी ओतून घेतले आहे। हे बघा, तुम्ही इथे या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता या ग्रेव्हीला आपण एक उकळी आणून घेतली आहे। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे टाकून घेऊया। हे बघा, किती सुंदर आपली ही पनीरची भाजी इथे दिसत आहे। या पद्धतीची दाटसर अशी ग्रेव्ही इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला ही कसुरी मेथी या पद्धतीने हातावर कुस्करून यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिट याला शिजवून घेऊया। हे बघा, इथे आपली ही पनीरची भाजी तयार झाली आहे। किती सुंदर असा कलर या भाजीला आलेला आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल या पद्धतीची आपली ही पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही बटर नान, रोटी, राईस यासोबत किंवा पुरी यासोबतही खाऊ शकता। चला तर मग तुम्हीही बनवून बघा या पद्धतीने पनीरची भाजी, आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।